नमस्कार. आज आपण कापूस बाजारावर एक नजर टाकणार आहोत. बाजारात पुढे काय होऊ शकतं आणि याचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो हेच आपण आज समजून घेणार आहोत. तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की कापूस बाजारात मोठी भाववाढ खरंच होणार आहे का? म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या घडामोडी होत आहेत त्याचा थेट परिणाम आपल्याकडच्या कापसाच्या दरांवर होईल का? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं, ही सगळी चर्चा सुरू होतीये ती आंतरराष्ट्रीय बाजारातून, विशेषतः अमेरिकेच्या कापूस बाजारातून. झालं असं आहे की गेल्या 2-3 वर्षांपासून तिकडे सगळं काही मंदावलेलं होतं. एक प्रकारची मंदीच होती. पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट घडतीये. एक महत्वाचा सिग्नल मिळतोय. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय कापसाचे जे दर आहेत ते आता $70 वर जायला लागले आहेत. हे एक मोठं चिन्ह आहे. आणि हा जो दरातला चढता आलेख आहे ना, यामुळेच बाजार तज्ज्ञांना वाटतंय की बाजारात एक ब्रेकआउट होऊ शकतो. आता हा ब्रेकआउट म्हणजे काय? काही अवघड नाहीये. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दरांमध्ये अचानक आणि वेगाने होणारी मोठी वाढ. आणि जर असं झालं तर आपल्या भारतीय बाजाराला एक जबरदस्त आधार मिळू शकतो. बरं, हे तर झालं आंतरराष्ट्रीय बाजाराचं. पण आपल्या देशात काय परिस्थिती आहे? आपल्याकडची स्थिती या तेजीला कशी मदत करू शकते ते पण पाहूया. आपल्या देशातले 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे असं सांगितलं जातंय की यावर्षीचा बराचसा कापूस म्हणजे मोठा साठा हा भारतीय कापूस महामंडळाकडे म्हणजेच CCIकडे आहे. आता बघा, गणित अगदी सोप्पं आहे. एकीकडे CCIकडे मोठा स्टॉक आहे आणि दुसरीकडे जर बाजारात नवीन कापसाची आवक कमी राहिली तर काय होणार? साहजिकच मागणी आणि पुरवठ्याच्या खेळात दरांना चांगला आधार मिळेल, किमती वाढायला मदत होईल. या सगळ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत गोष्टींमुळेच पुढचा काळ खूप महत्वाचा ठरणार आहे. बघूया अंदाज काय सांगतोय. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की येणारे 1-2 महिने कापूस बाजारासाठी निर्णायक ठरू शकतात. म्हणजे हा खूप क्रिटिकल पिरियड आहे. याच काळात म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात बाजारात जी परिस्थिती तयार झाली आहे त्यामुळे कापसाच्या दरांमध्ये सुधारणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे एकूणच काय? तर या सगळ्या विश्लेषणाचा सूर पॉझिटिव्ह आहे. तज्ज्ञांना असं वाटतंय की बाजारात सध्या सकारात्मक संकेत आहेत आणि येत्या काळात भाववाढीसाठी वातावरण अनुकूल आहे. पण एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतोच. समजा ही तेजी आली तर ती टिकेल का? आणि जर टिकणार असेल तर ती किती काळ टिकेल हे नेमकं कशावर अवलंबून असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.